नमस्कार, मी डॉक्टर सतीश गोरे, MD मेडिसिन फिजिशियन आहे, खामगावला प्रॅक्टिस करतो. आज मी तुम्हाला डायबिटीजबद्दल एक माहिती देत आहे. मधुमेह हा एक टॉपचा आजार झालेला आहे पूर्ण जगामध्ये आणि भारत त्यामध्ये दुसऱ्या नंबरवर आहे. तर डायबिटीजचा अवेअरनेस सगळ्या जनतेमध्ये वाढवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की हेल्थ एज्युकेशन. तर डायबिटीज रुग्णांसाठी सांगायचं तात्पर्य असं की त्यांनी त्यांची लाईफस्टाईल चांगली ठेवावी, तणावमुक्त जीवन जगावं, 6 तास चांगली झोप घ्यावी, त्याने एक्सरसाइज करावी 30 मिनिट्स डेली. आणि शुगरच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांची उपाशीपोटी शुगर 120च्या आतमध्ये असायला पाहिजे. जेवल्यानंतर शुगर 180च्या आतमध्ये असायला पाहिजे आणि नियमित आपल्या डॉक्टरांकडे तपासणी करत त्यांनी भेटायला पाहिजे. त्याचबरोबर डायबिटीज लोकांना इतरही आजार होण्याची संभावना खूप दाट असते. त्यामध्ये डोळ्याचे आजार, हृदयाचे आजार, किडनीचे आजार, नसांचे आजार. त्यामुळे सगळ्या पेशंटला एक अजून एक सूचना अशी आहे की वर्षातून एकदा तरी त्यांनी आपले रेटिनल एक्झामिनेशन करावं, ECG करावं, लिपिड प्रोफाईल करावं, किडनी प्रोफाईल करावं आणि आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात दर महिन्याला, दर 2 महिन्याला जेव्हा जसे सांगतील त्याप्रमाणे डॉक्टरांच्या टचमध्ये राहणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात अजून एक नवीन असं एक घडत आहे की जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटस म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये असलेला मधुमेह हा एक अजून छुपा आजार आहे जो बऱ्याच लोकांना माहीत नसतो. तो जनरली सेकंड ट्रायमिस्टरमध्ये पेशंटला येतो. त्यामध्ये सुद्धा शुगरचे जे टार्गेट्स आहेत ते खूपच टाईट असले पाहिजे, जेणेकरून त्या बाळाला शुगरची माहिती सुद्धा नाही मिळाली पाहिजे. या प्रकारे त्याचं ट्रीटमेंट असायला पाहिजे. यामध्ये डाएट कंट्रोल, यामध्ये इन्सुलिन ह्याच एक पर्याय जनरली असतो आणि गोळ्यांचा वापर जनरली डायबिटीज इन प्रेग्नन्सीमध्ये होत नाही. तर त्यामुळे डायबिटीज इन प्रेग्नन्सी हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे, ज्याला जेस्टेशनल डायबिटीज म्हणतात. जर आपण जेस्टेशनल डायबिटीजमध्ये जर प्रॉपर ट्रीटमेंट केली तर आपण 2 जनरेशनच्या डायबिटीज अवॉइड करू शकतो, जे बाळाला होणार नाही समोर. कारण जर जेस्टेशनल डायबिटीज वेल कंट्रोल नाही केला तर त्या मातेला येणाऱ्या 10 वर्षामध्ये डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असते आणि तिला होणाऱ्या बाळाला सुद्धा डायबिटीज होण्याची शक्यता ॲट द एज ऑफ 30-35 पर्यंत दाट होत जाते. धन्यवाद. ठीक आहे.